साहेबांचा फोन आलाय बघा बरं. हॅलो, हा बोला साहेब. 2 मिनिटात आलो. इथं झोपडातले लोक आलेत भेटायला, त्यांना भेटलो का आलो. नमस्ते नमस्ते. अरे काय झालं? आमचं घर गेलं पुरात भाऊ. आमचं घर गेलं भाऊ. अरे बाळा काय झालं? कसं गेलं तुझं घर घर? गेलं आमचं पुरात गेलं. अयो लय घाण वास मारते झोपडातलं. अमित, यांची संध्याकाळी पण राहायची व्यवस्था झाली पाहिजे. बाळा तू टेन्शन नको घेऊ, मी आहेच. मी आलोच 10 मिनिटात. यायला परत आंघोळ करायला लागेल तेव्हा कुठं घाण वाज जाय नाही अंगाचा. भाऊ त्या आप्पाची दसकरी आहे बरं का जायला लागन. आयला तो रंडीबाज आप्पा गेला काय? हा ना. आयला त्या आप्पानी 2 लग्न केली तरी बाहेर लफडे करायचा. काय बोलावं त्या आप्पाच्या दसकरीत आता? काय भाऊ ऍक्टिंगचं तुम्हाला सांगायला लागत आहे का? हा घे गाडी घे. आज या ठिकाणी आप्पांनी एवढा मोठं कुटुंब वाढवलं आणि कधी कुणाला कमी लेखलं नाही याचाच मला अभिमान वाटतो. आणि आप्पांसारखं मार्गदर्शक आम्ही गमावलं याच खूप वाईट वाटतं. आप्पा साहेब, महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, मला तरी असं काय अजून जाणवलेलं नाहीये. विरोधक याच्यावर काही प्रश्न निर्माण करतील आणि महत्वाची माफ करा, डोळ्यात पाखरू गेलतं. आणि तुम्हाला असं काय वाटलं तर माझ्याकडे या. धन्यवाद. ए बोंबले, त्या बाईला आपली पिये करून टाक. अहो साहेब, तुमची तिसरी बायको पण तुमची पेज होती. ए बोंबले, आले पुढचं बोल नको, नाही तू त्या बायकोलाच पिये करीन. साहेब तुमच्या तर आईचा बस. धारदार माणूस दमदार राजाचा जिगर पब्लिक फिगर